तर आम्ही निघाले. हा शर्ट खराब आहे का सॉरी. इकडे जाणार आळे फाट्याला चाललोय. तिथून पुढे माहित नाही कुठे जाणार आहे. तिथून चेंज पण होऊ शकते. हा उमरजोर इथं आलाय. आता आपण परत तिकडे चालले. अरे नाही ते ब्लरीवाला. आम्ही इथं आता बसलोय आणि आत्ता प्लॅनिंग चालू आहे. काय करायचंय, कुठं जायचंय. आमचा ट्रिप प्लॅनर आहे. हा आता प्लॅनिंग करतोय. आता बोलतोय कुठं जायचं सांगा मला. हा त्र्यंबकेश्वरचा प्लॅन झालाय. हा बोलतोय आता जायचं कुठं, धुळ्याला. आणि मागे गेला जायचं धुळ्यावरून जवळ हे बघ. मालेगावला उतरू, मालेगाववरून जाऊ. नाही पाहिला भाई. तू दर व्लॉग मध्ये एक तरी पिक्चर रिव्ह्यू करीतच असतो. ओके मी तुम्हाला त्या दिवशी काय म्हटलं, त्या दिवशी आपण. तर आम्ही चाललोय नाशिकला. पण संगमनेर पर्यंतच गाडी भेटली याच्यामुळं. बाय बाय. एसटीत कार्यक्रम करतो तू. हा ओमक्या इथं हे रावल्याच्या रिकमेंडेशन वरती आले खायला. खराब असल्यावर बिल हा पाडणार एकटा. हे बघा चार्जिंग साठी हा पापलेले. काही होऊ शकतं. बघ पकतो. मागव ना. मागव डोसा मागितलाय आपण. मागव. आता आम्ही आहे संगमनेर मध्ये आणि इथं डोसा खातोय, नाश्ता खातोय. नाश्ता करतोय आणि याने उत्तप्पा मागवलाय. मी कधी उत्तप्पा मागवले. आणि 3 काय मागवले, उत्तप्पा 1 कट डोसा असे मागवले. हा स्पंज आहे सर. अरे बावल्या तिथे प्रॉड हॉटेलांमध्ये जातो त्याच्यामुळे. तर या ठिकाणी आम्ही लोकांनी भरपूर काय खाल्ले. आता ते संपल्यावरती नंतर आठवलं व्हिडिओ काढायचं म्हणून काढतो. काय खाल्लं, काय खाल्लं दामट्या सांग. हा राहू दे. काय खाल्लं सांग. उत्तप्पा, कट डोसा आणि लय खाल्लं, पोट भरलं पार एकदम. मोबाईल सांभाळून वापरा रे. मी दमलो रे. बसा. थांब ना. नको तुझी वाहणार आहे थोडी. कधीतरी वाहणार आहे तुझी पण. बोल. आता पोहोचलोय आम्ही त्र्यंबकेश्वर मध्ये. पहिल्यापासून सांग आपण काय केलं. आम्ही काय काय नाही केलं. सगळे उलटे पालटे डिसिजन घेतले. त्याच्यामुळे सगळं हे करून आम्ही पहिलं मंचर बस स्टँडला गेलो. तिथून डायरेक्ट बस भेटते नाशिक. तिथून डायरेक्ट बस असते. पण आम्ही खूप शहाणे. आम्ही शिर्डी बसमध्ये बसलो. संगमनेरला उतरलो तर ती बस जेवायला थांबलेली अर्धा तास. बोललो ठीक आहे काय नाही होत जाऊ. संगमनेरला एका बसमध्ये संगमनेरला उतरलो. तिथं डोसा बिसा खाल्ला. तिथं 1 तास घालवला बिना कामाचा. आणि संगमनेरमध्ये एका बसमध्ये बसलेलो. तिथून उतरलो. त्या बसमधून उतरून दुसऱ्या बसमध्ये बसलो. पण ती बस पण जेवायला थांबली अर्धा तास. थांबा जरा थोड्या वेळाने दम लागला.
लिंक कमी आहे त्याच्यामध्ये. मंदिराच्या बाजूला आहे, स्पॉन्सर्ड नाही त्याच्यामुळे तू हे नको. हे युट्यूबला नाही टाकायचं. अय कुठं पळलो पहिला जमजी रस्त्यावर थाट हेच होणार. कुठे होते रे आपण मग? काय हां, त्या गाडीत बसलो, ती गाडी पण जेवायला थांबली अर्धा तास याच्यामुळं. एक तासाचा रस्ता होता आणि गाडी अर्धा तास जेवायला थांबली. आता ब्रह्मगिरी ट्रेक त्यानंतर आम्ही मध्येच कुठेतरी स्टेशनला उतरलो. तिथून रिक्षा करून आम्ही गेलो CBSला, नाशिक CBS. आणि मग तिथून गाडी भेटली फ्रॉम CBS टू डायरेक्ट त्र्यंबकेश्वर. आणि त्र्यंबकेश्वरवरून त्या बस स्टँडवरून आम्ही आता आलो रिक्षा करून पायऱ्यांपर्यंत. आणि आता पायऱ्या चढतोय. आणि ही पागल लोक आहेत, यांनी दमवले बा. 2 चाळीच्या पुढे घेतले तर माकडांना माहिती एक येताना तरी वाटेल येईल का त्यांना. मग 1 किलो आणू का? एक बात सांगू का? गोन घेऊन जायची असते. बरोबरून करावा. हा चालून मी देतो मला काही 3 माकडं खाले होते पेक्षा 3 माकडांना दिली. भाई ही 3 माकडं तुला घरी नेणार आहेत, ती 3 माकडं तुला त्यांच्या घरी आणि काय करतील माहित नाही. मग तर दोघं येतानी आता नको, आता भूक नाही. बोल ना काय बोलशील ते असंच करता मला पिवशा बोलतच नाही पुढे काही. कर ना, कर ना. लेट्स गो. इथं लोक म्हणतात काठी घेऊन चला काठी, पण आम्ही तर काही घेतली नाही, आमच्यात काय पैसे नाही. त्या दांगट्याने घेतली पण काय माहिती हो दम लागला आता. तू येशील बाबा एखाद दिवशी, मी नाही येणार. तुझ्या पोरासंग याचं ऐकाय नव्हतं पाय. वाटायला लागले आता बॅगी रोज वाटायला लागले. तुला वाटलं ती आजी जास्त पैसे घेईन, आता कळते का ते का म्हणले होते. दम लागलेले गबरू जवान. आहिस्ता. हॅलो गाईज, वेलकम टू माय व्लॉग. नाही आपण एक गावाले इथला मदत करू शकते असं म्हणते त्यांना. हा काय राहुल बिहारी नाही, पण काय फायदा नाही. सत्ते भारी नाही म्हणत. मला वाटलं राहुल बिहारी. मग तुला का वाटलं विकत ती? माकडांना आणलं स्वतःच चालू केलं का? कुठं ठेवायच्या विचारतोय मी पुढं. तुमच्या हिशोबा मला काय ना दमल्यावर काही लग चांगलेच दमले. लोड वाटतोय रे. पण पाणी काय करायचं? पाण्याचं काय करायचं? बाटली घेऊन जायला किळी लागली, किळी आमच्या
खरं ठेवायचे असतील तर आत्ताच बोला, परत नाही तर वरती परत किती वाजेपर्यंत उघड राहते त्यांचं दुकान? टाइम विचार ना, काहीतरी घ्यायला लागेल तिथून. कशाला काहीतरी नाही, ते पैसे घेतात जागी ठेवायचे असं नाही. विचार किती रुपये घ्यायला विचार बाहेर रे. का करायचंय बोला. घ्यायचं नाही नको मला त्याने सोप अरे, दम पडत नाही लागत, सोप पडत त्याने आता जाऊ दे, खाल्लं ते. दे दम नाही लागत म्हणतोय मी तर. थोडं म्हणलं थोडं देते. आज मग माकडा काय करायचंय? मला काय भाई तुम्ही म्हणशाल तसं वर जायचंय आम्हाला. त्यापर्यंत बॅग अर्ध्या रस्त्यापर्यंत बॅग घेऊन, अर्धा पण नाही तसं, मोठ्याने बोलला थोडं 20-25% रस्त्यापर्यंत बॅग घेऊन आलो होतो. पण प्रत्येक जण वरून येणारा वॉर्निंग देत होता, बॅग ठेवा, माकडं भरपूर आहेत. मग फायनल निर्णय घेतला बॅग ठेवायचा. बॅग ठेवल्यात एका दुकानामध्ये, बघू येताना भेटल्या नाही तर ओमकारच्या आमच्या ओमकारच्या अख्खं खानदान संपलं, बॅकअप संपला. त्याचे अख्खे खानदानचे कागदपत्र आहे त्याच्यात, संपलं. त्यामुळे ते पण संपलं समजायचं. आम्हाला टार्गेट दिलंय त्यांनी 6 वाजेपर्यंत, याच 2:30 वाजलेत आत्ताच. एक कुत्र येत होतं, यांनी येऊन दिलं नाही भावाला time. उसकलं, मी बिस्किट घेईपर्यंत उसकलं सगळी कुत्री. किंवा शंकरला पण कुत्र्याने स्पॉट घ्यायचा आपल्याला. कुत्रं घाबरलं असेल, म्हटलं असं नांगर कपडे काढले इथं. उपरी jacket घ्यावं. अरे इथं सपाट area आहे बरं, त्यांचं गंमत नाही ना पण. वी हॅव कुक्ड. त्यांना काय We नाही have been cooked. अरे विस्टन चर्चिलची रील बघितली का आत्ताची? ती काय आता आलं होतं काय यार याच्याबद्दल, हिटलर बद्दल काहीतरी बोललं होतं. काय बोललो ते इच्छा जल्दी बोलो, पनवेल भी नाही. अरे ते AI बनवलं होतं, जेनजीच्या भाषेमध्ये AI बनवलं होतं विस्टन चर्चिलची रील. हा त्याच्यामध्ये असंच बोललं होतं का ब्रिटिश आर्मी कुक्ड हे कोणतो हिटलर फॉर रिअल असं ते जेनजी टर्म मध्ये बोलत होतं. हा हा. काय माहिती बा, काय कळालं नाही. करंट कॉमेडी दाखवतो थांब. करंट कॉमेडी रील टाकतो त्याच्याकडं, तुझ्या ह्याच्यावरती रील टाकतो, ती टाक त्याच्यावर. हॅशटॅग ए अरे आपण त्या RJ सोमच्या नगरीत आहे, त्याला बोल. अरे हा RJ सोम लावडा, तू इले नाशिकची मिसळ आहे, दाखव आम्हाला. कुठे? खायला घाल, तरच म्हणतो आम्ही भारी आहे. का नाही रे? खायला दे. त्यामुळे पण आहे ना, बोलायला माहिती नडायला भारी आहे. काय अशी असेल ना, हा विषय तसा काय नाही ना, ते आजकाल आता गॅमलिंगच प्रमोट करते ती. हा काय 2-3 व्हिडिओ पाहिले लेटेस्ट. लेटेस्ट काहीच बघितलं. गॅमलिंगच प्रमोट करते. कोणती त्याची गर्लफ्रेंड, तिला घेऊन गेलं होतं ना ती काढा, तेव्हा बघितलं होतं. मी नाही पाहिलं. त्याच्यानंतर नाही पाहिलं. अचानक बॅगी ठेवल्यामुळे लय स्पीड वाढलाय आमचा. मग बरं वाटायला लागलं होतं बॅगी ठेवलं. तर यांनी हे कुत्र परत माग घेतले. जर त्याला खायला दिलं नाही ते चावणार आहे तुम्हाला. हे बघ, 1 2 3 याला सोडी मागे येते का पण? भाई साहेब जिथं बघन तिथं डांगड आजकाल नुसता स्कॅन करते. हा? कुरकुरे घ्या एक मला. हे काय ना घेऊ रे, कुरकुरे नको. जायचंय खरंच? ते वाट बघा. टाइमपास नाही. कुरकुरा आहे बाई, खाली गेल्यावर खाणार काय मग? बंदर खाते. हा कुरकुर द्या. हीच माकडं खाते. माकडांच्या नावाखाली घेतात आणि स्वतःच खातात. चला थांब ना, त्याला देऊ दे खायला. केलं का? 15 रुपये आले. काय हे आहे मग वरती आले डांगे. काय 5 रुपये काही नसते ना आता सुट्ट. ते बिचारा वाट बघत आहे रे, द्या त्याला. चांगला येऊ का त्याला? दे ना बिस्किट तर दे, मी फोडून देतो त्याला. पेमेंट करून मी थांबून बस ना बस. रावला दे तिकडे दे कडेला. हा त्याला दे, असंच तो फोडून खाईल. असंच दे, घरी जाऊन चहात बुडून. काय करतोय, कपडा देतोय त्याला खाता नाही. अशी त्याला चेक पॉईंट बनवा आता. असं नको देऊ, चेक पॉईंट बनवी. चल पुढे त्याला. चल बाळा, हिशोबात कसला मतलब आहे रे. होईल बरोबर वरती. चला तू बघून घ्या आता, मी फोनच काढणार नाही. त्याच्या हात चल रे. आपली किस्मत एवढी चांगली ऐ चांगली नाही आठवण आहे तुला. रावले ऐक ना आता. त्याला म्हण ये. एवढा विचारायला घर निघ रे. चिडवतो घर जा घर. थक जाएगा ऊपर.
काय युपी वरून नाही आणला इथं तो इथला ते रावल्याने आणलाय म्हणून लगेच हिंदीत बोलायला लागला. अरे पण रावल्या पण बिहारी नाही. फायदाच नाही तो. हॅट हे कसं काय डोंगर येत नसते. पहिलं कसं होतं ते पायऱ्या दिसतं. उलट्या साईडने घुसलाय, ट्रॅफिक जाम करतोय. करून टाकलं त्याने. अरे ये ना खालून इकडे. ते दमले, अरे ते दमले मला. खालून या साईडला ये बाळा, वरतून सगळे तुला यायलाच भेटणार नाही पुढे. आला 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 तिकडून इकडून मध्ये सर. आता इथून ये बाहेर. आला 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 आला. चल थांब. गुजराती कशी काय आली मला सांगा दोन तरी. तू चल रे. 1808. हॅट पहिलं माकड. चल शेट. होय चल. तू मोबाईल घेऊन जा. किती शूट करते वरती लई लावायला. मस्त काय चालू एवढ्या. हा एकदम छातीवरती आहे तर. हा थांब ना. भरपूर चालायला आहे इथं. एक जण आम्हाला बोलला 10 मिनिटं आहे म्हणून आम्ही खुश झालो. ऐक ना, आम्ही खुश झालो म्हणलं चला 10 मिनिटं आलो. थोडंसं वरती आलो, दम खायला थांबलो. तिथं एक माणूस होता. तो त्याला विचारलं किती वेळ दादा. तो बोलतो आत्ताशी अर्ध झाले. असं लोक लय फसवतात इथं, त्यामुळं स्कॅमरपासून सावधान. आम्ही फसता राहिलो, वाचलो थोडक्यात. रतनगडचा प्लॅन आहे. कुठं आलं ते पडलं. रतनगड पण आहे ना ते असं थोडं पाव. आणि कुठून येते पाणी. डोंगर पाझर दिसला ना केवढा पाझरतोय. नमस्कार. काय थांब, मला जागा काय कळू दे. कोणता किल्ला आहे. किल्ला नाही बाबा, ब्रह्मगिरी पर्वत आहे. हा ब्रह्मगिरी. सध्या आपण ब्रह्मगिरी पर्वतावर आलो आहोत. ते गोदावरी नदीचा उगम स्थान आहे. एवढं पाणी येते का इथून. थांब जरा मध्ये बोल नको. अरे पण ते बीप मारायला लागते मला. उगम स्थान. थांब रे येत नाही. हा. हे काय आहे आणि पाण्याचं कुठं जल धरण आहे ते. कोणतं धरण आहे पाहिलं का नाही आपला. करून टाकतात तिथून काढतात. शुद्धीकरणाला आलोय. लग्न आहे आपलं जरा आता तरी. अच्छा त्यात नाही तुझी गुण यायला लागेल तुला आम्हाला. काय रे द्यायला लागेल. लग्न मोडलं शुद्धीकरण झालं पाहिजे. त्यांनी तो डायरेक्ट आता महाकुंभला जाणार आहे इथून आणि तसाच जाणार आहे पुढे नागा साधू सग परत नाही येणार. हे पण काय पण बोल भाई, तो सीन लय कडक की काय. मानसिक पेशंट आहे का रे. जरा मानसिक पेशंट वाटते ती तेवढी रे. कोण काहीतरी घ्यायला पाहिजे. मी लहान करत बसेन असेल करणं व्हायचं घ्यायचं काय तिथून. नाही गप चाला. नारळ घेऊ ना पाणी सोडायला. घे बा, तुला घ्यायचं घे. आम्ही पाणी माल दे नारळ सोडतो मी.
कुठे गेले ते मंदिर? किधर आहे उगम कारणाला पण मला त्याची पुण्य दान करायला लागली तेव्हा त्याला मुक्ती भेटली. तुला कोण बोललं? तुला माहित नाही का त्याला मृत्यू यांच्याकडे काट अरे आजकाल ते ट्रेंड निघाले ना कर्णाच्या म्हणजे विरुद्ध बोलायचं. विरुद्ध असं सोबत नाही बोलत आम्ही. विरुद्ध म्हणजे का कर्ण किती वाईट होता? ते आहे ते रावणाविषयी काही म्हणतात वाईट होता ते तू नाही का अरे रावणाला उलट चांगलं बोला त्यात. एक्सपोज करणार नाही का कर्णाला केलतं एक्सपोज हा हा. त्याने रावणाला केलतं. अरे हा त्याच्यात तो एपिसोड राहिला बघायचा माझा. की नाही तू शांत बस. काय चांगलं तर आहे त्याच्यात, काय वाईट? तो सगळं फॅक्ट वरती बोलतोय. फॅक्ट नको सांग मला ते इथं सांग ब्रह्मगिरी मस्त हे काय म्हणतात कोण? हनुमान या पहाडावरील पहिले व जुने स्थान पाणी पाण्याचं कुंड आहे. हा, तुला लगेच काय आलं पाणी इथं कुठे? बागेश्वर राम ग्रेट नाही केलं त्यांनी बागेश्वर भाई याचं पण तर सोडून दिलं. सोडून मी आता रीलला येतच नाही ते. ते आहे आता त्या काल आलं होतं ते. 51 रुपये किती मोठी अमाऊंट होती बघा. लादीव लिहिलेली काय 51 रुपये दिले तर लादीव कुंड आहे काय? किती मोठी अमाऊंट होती बघ त्यावेळी 51 रुपये. अरे तर पण लँग्वेज हे गुजराती लिहिली मग खाली पण 2-3 ठिकाणी आहे. तुला मी मगाशी काय नाही मी ऐकलं ते आहे पण ते गुजरात जवळ आहे ना. आहे काय किती नाही थोडंच आहे. पाय 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 लोक तिथं सांग भाऊ जातात, आपण इथं फ्रेश ते बाबा यांना हात दाखवू आपण भविष्य सांगा म्हणावं आमचं कशाला? मला जिंदगीत मूळ गंगा मंदिर हे दिसतंय का याच्यात? पण हाय ग स्वतःचं नावेचं आई वडिलांचं नावेचं गोत्राच्या कशा पश्चावी गोत्र उत्पन्ने गंगा गोदावरी यात्रा गंगे चुमने च गोदावरी पापोहन पाप करमाम पाप संभवत्राई माम गंगे चुमने च गोदावरी सरस्वती सिंधु कावरी सर्व मंगाल्या मंगल्ये शिवे सर्वात साधिके शरण या नाही कडे वंचर सगळ्यांनी गंगा गोदावरी यात्रा गंगे चुमने च गोदावरी पापोहन पाप करमाम पाप संभवत्राई माम गंगे चुमने च गोदावरी सरस्वती सिंधु कसा करी तिथं गंगा गोदावरी यात्रा संपूर्ण सकल पाप्तरस्तु सर्व मंगल्य मंगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. सगळ्यांनी तुम्ही बोलत चला बोला मम शेरीज सिद्धार्थ गापूजन केले संकल्प अभिषेक पर्वकाल निमित्त यात्रा रामगिरी गोदावरी गंगा गंगे वल्लभे महातीत्व महादेवी गोदावरी विनाशिनी धर्म अर्थ मोक्षण गोदावरी माता नमस्ते. कपाळाला मूर्ती लावा, डोळ्याला कपाळाला लावा ती मूर्ती डोळ्याला कपाळाला खरी ठेवा, समोर फुलं ठेवा, मूर्ती ठेवून द्या सगळ्यांनी. माळेरू गणपतीने गाईचं रूप प्रगट केला, त्यांची हातून हत्या झाली म्हणून त्यांना ते पाता घडलं, सराफ घडलं. 12 वर्ष तपस्या करून गोदावरी प्रस्थान 3 झाडं पाठीमागं जे झाड आहे उमराचं हे 1, माझ्या पाठीमागं 2, पडल्या गेलं ते 3, या 3 झाडात तिचा जन्म झाला. कोणाचा? गोदावरीचा. कुंडात गौतम ऋषीने आंघोळ केली, गोहत्या पाताका नष्ट झाले, हीच गुप्त झाली, मंदिरात निघाली. तिथून पुढं शंकराने जटा आपले जटात
जट्टा आपटून झरा गंगाद्वार, मग कुशीवर त्या कुंडात जिथं आपण आंघोळ करतो, कुंभमेळा भरतो, तिथं गेलेलं आहे. तिथून पुढं त्र्यंबकेश्वर मोठं मंदिर, नाशिक पंचवटीला पात्र मोठं आहे. मग ती नांदेड पैठण आंध्रामध्ये वाद जाते. हे तिचा जन्माचा ठिकाण आहे. कोणी गंगा म्हणत्या जाता, कोणी गोदावरी म्हणत्या जाता. म्हणून त्यांच्या हातून गाय मिली, गो हत्या झाली. म्हणून आपल्या हातून काही घडलं, पूर्वीच्या हातून काही घडलं, घरामध्ये सुख शांतता राहावी म्हणून जन्माच्या ठिकाणी आलो. ते गायीचं गायदान अभिषेक करता एवढे वरती आला. आता आपण एवढा शरीराला कष्ट देऊन एवढा वरती आलो, भोले गंगा माई करीत भाडा तोडा खर्च करून आलो का नाही? भाडा तोडा खर्च करून फक्त गंग्याला 5 प्रकारचं दान म्हणजे विनेदान, वस्त्रान, दरदान. गंग्याला साडी चोळी खणानागा छोटी वाढल्या जाते. कोरा कपडा फुलाचा हार गंग्याला वाहिल्या जातं. चांदीची, पितळाची, सोन्याची गाय वाहिल्या जाते. या आपण आणू शकत नाही. म्हणून हीच गाय घेऊन गायीचं गायदान अभिषेक करता एवढ्यावरती आला. तर जन्माच्या ठिकाणी आलो तर आपलं नाव घेऊन, आई वडिलांचं नाव घेऊन, परिवाराचं नाव घेऊन हे गंग्याचं दान करून तीर्थयात्रा पूर्ण केल्या जात असते. हे दान करता हे परिवारासाठी, मुलाबाळासाठी हे गंग्याचं दान करता एवढ्यावरती आला. तर हे तिचा जन्माचं ठिकाण आहे. बस आता पुढे हात करा. तीर्थाच्या पियाला पिऊन टाका, डोक्यानं हात फिरवा, पिऊन टाकायचं. त्र्यंबकाम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकवंदनम मृत्यू मोक्षी यमामृतात. बस पिऊन टाकायचं, डोक्यानं हात फिरवा. बस पिऊन घ्यायचं. काय तुम्हाला दान करायचं ते भेट करायचं. आपलं नाव घेऊन, आपल्या आई वडिलांचं नाव घेऊन, परिवाराचं नाव घेऊन करायचं गंगाचं दान. तुमच्याकडे जर बाटली वगैरे असेल तर तीर्थ घेऊन जायचं. हे तीर्थ घरी नेल्या जात असतात देवासाठी. छोटी बाटली होती ना, सुट्ट दे ना, 100-150 दे. त्यांना बसू द्या आता मागच्या. हा चला मागच्या या पुढे जे राहिले त्यांनी बसून जा. मागच्यानी चला बसून जा. आता जे राहिले त्यांनी मागच्यानी बसून जा. चला बरं. ठीक आहे, ते घेतलं ना बरं. आणि याचं काय करू? येते याला दाखवणार. अभिषेक करून जाता. एवढ्यावरती आला आपण मुळस्थानाला आला आपण. एवढ्यावरती आला आपण. भोले गंगा माई करीत आलो. गंगेच्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. कोणी गंगा म्हणत्या जाता, कोणी गोदावरी म्हणत्या जाता. हे मुळस्थान गोदावरीचं सुरुवात झालेली आहे. शरीराला कष्ट देऊन आला आपण. चप्पल घालून ये खाली. चल ना, असंच जाऊन चप्पल घालून तसं जाऊ पुढे. सॉक्स मी घातलेत. चल रे, काय नाही. इच्छा बांधली काय मी माझ्याच्यात पण ठीक आले. इथून काहीतरी घेऊन जातो मी. हा भीमाशंकर ते रॉयल एनफील्डचं काहीतरी उचललेलं ना, कचरा. कचरा नाही भाई, ते गाडीला लावलंय डायरेक्ट. बरं वाटलं ना, पूजा झाली ना, काहीतरी केल्यासारखं वाटत. हाय नाही का? तो काय सर्व मंगल मंगले शिव सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी. अरे भावा, ते मंत्र काय पण असू दे, पण आपण कुठं बोलतोय त्याचं महत्व असतं. निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्यशी सर्वदा. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनान् मोक्षीय मां. ओम
आता आम्ही थांबलो इथं लिंबू पाणी प्यायला. ते नाही आंघोळीच्या पाण्यात भाई आम्ही ना ते केदारनाथला गेले होते. अरे प्रॉब्लेम नाही, प्रॉब्लेम खाली जाऊ मी काम. हा या आयला हालतोय रे. बाहेर आहे कुठे रे आपल्याला ते रस्ते पुढे रस्ते टाकून जातात पुढे ते कोणता गड रे वाग्या अलंग मलंग कलंग ना व्हिडिओ मध्ये नंतर मला वाटलं दुर्ग बांधायची लय नादे गेला मला बघायचं होतं पुढचं. मला तो काढा नव्हता क्रॉस करायचा. आता आम्ही चाललोय खाली, दोन्ही मंदिरं केली. आता चाललोय खाली. खाली आता वरती चाललोय नंतर खाली जाणार. हा इथून वरती चढायचं मग खाली उतरायचंय. जिथं जिथं बॅगा ठेवल्यात त्या बॅगा घ्यायच्यात पहिल्या आणि मग जायचं. आठवत नाही यांनी खरं तिथं थोडं पायऱ्या करून तिथं जायला बागा करायला पाहिजे. व्ह्यू पॉईंट काय भारी असेल तिथे. हा भाई तू वरती चढवतील मला वाटलं तू जाणार आहे. एवढंच आहे ना इथे. चला मला उतरून यायला लागेल. ते आहे गंगाद्वार, पण आम्ही नाही गेलो तिथं, लय टाइम झालाय. हे आता आम्हाला रूम भेटलेली आहे त्र्यंबकेश्वरमध्ये फ्रीमध्ये, रिजनेबल रेट 700 रुपये 4 केली. इकडे बाथरूम आहे, पाणी आहे, इकडे पण बाथरूम आहे. या असा पसारा पांगवला आम्ही सगळा. इकडे इकडे सगळ्यांनी पहिलं चार्जिंगला लावलंय तेव्हा का काही कामाची नाही ती भंगार. तर आता आम्ही आहे नाशिक त्र्यंबकेश्वर सिटीमध्ये आणि आता चाललोय आम्ही हे करायला, बघितलं पण दर्शन करायला. तर पुढे येते बघू. आता आम्ही चाललोय दर्शन घ्यायला. दाबेली विरहित कांदा लसूण प्रसाद निघू आहे आता. उद्या घ्यायचा. अरे आता एक पुढा नेऊ खायला. तू का चाल लावलाय कॅमेरा? बोल ना. उपडे झाला तेव्हा. तर आम्ही आले मंदिरात. एकदम मोबाईल अलाउड नसेल ना? आहे त्याला काय पाय ह्याच्यात तर करू शकतो ना. हाच ना. सिंगलच एंट्री. काय सिंगलच एंट्री म्हणजे? इथूनच एंट्री. एक मिनिट, हे कसलं आहे? आता जायचं कुठं? झालं ना मग. हे दर्शनासाठीच आहे ना. हे पिण्याचे पाणी शुद्ध.
म्हणजे लाईन किती वेळ चालत असते म्हणून किती फिरती बघ ना. हे काय एवढं खुश आहे ते राहुल काय एवढं खुश आहे ते बघ ते बरं हसतच चालले. ये पटापट ये चल. हा अभी हम लाईन नाही थांबतो जास्त गर्दी नाही. आता आम्ही चाललोय मंदिरात. मे बी अलाउड नसेल तिथं फोन जप्त झाला तर बघू. कंटेंट केलं व्हिडिओ आला तर नाही झाला समजा. काहीतरी बोल ना अरे नाही देते शी. फोटो काढू इथं. लाइटिंग काहीच नाही. तर आता आमचं दर्शन झालेलं आहे व्यवस्थित. आरतीच्या आधी थोडंसं मस्त गेलं. मंदिर आहे. थोड्या कमी आरती चुकली आमची. तर आम्ही आता जाणार आहे जेवायला. भूक लागलेली आहे. तो आमचा एक माणूस तिथं फिरतोय. तो थोडासा इंजर्ड झालेला आहे. आता बघू उद्या त्याचा हरियाणला काय दुखतोय होतंय ते. बिचाऱ्याचा गुडगा. असं आहे बघा असं भांगार ट्रेन काही येते ती तरी बघतोय का. मी तिकडे बघत होती. ते बघ ना माग लाईट आखी होती. लाईटीची लाईन चाल ना आता लय भारी येते एवढी वेळ रे. डरते क्या क्लॅरिटी अरे आयफोन कब ले लिया. हा बिचारा गुडघ्यात सातारा डिसेबलची सीट पाहिजे होती म्हणून गुडघा दुखून घेतला. तिथं व्हीलचेअर पण आहे व्हीलचेअर त्याच्यासाठी. पण आणून ठेवली. दाखव ना. हा, ती बघा. चला आता जेव्हा आता बाद झाले लय फोटो काढले. हे तर एक फोटो येईल चांगला. लांबून काढ. कंप्लीट यात्रेला गर्दी असते पुढच्या आठवड्यात. वेळेचं काय नसतं बाई. हे आता बस करायला लय भूक लागली.
आलो इथे खायला गुरुदेव डायनिंग हॉलमध्ये. आम्हाला एका माणसाने सांगितलं लोकल चांगलं आहे म्हणून इथं. आणि हा आमचा माणूस इथं ऑर्डर घेतोय. घरी ऑर्डर दे. पनीर मसाला. आता आम्ही इथं जेवतोय. आता झाली आहे सकाळ. हे बावळा 3 वाजल्यापासून जागा आहे. स्वतः झोपलं नाही, याला झोपून दिलं नाही. मी तर झोपलो जरा वेळ. मी 1 वाजता झोपलो. तर आता मी निघाले भक्त निवासामधून. चेकआउट केलं हॉटेलमधून. आता चालले परत मंदिरात. या बावळाटांना फोटो काढायचे. यांनी फोटो नाही काढले अजून. काल सगळे स्टोऱ्या बिऱ्या टाकून झाल्या तरी यांना फोटो काढायचे. आता अशी नालायक लोक आहेत. काढायचे फोटो. आणि आता आम्ही चाललोय. आमचा प्लॅन होता हरिहरचा, पण हे बावळाटाचं तंगडं तोडलं कोणीतरी. हे का हे चष्मे आले मुंजानी तोडलं. त्यामुळे आता तो प्लॅन कॅन्सल केला आम्ही. आणि आता बहुतेक नाशिक फिरणार आहे. असं राहते इथं अजून झाडे बिल्डिंग याच्या चेहऱ्यावरून वाटला चालते. एडी गोस पिडी गोस. या मंदिरात नाही. आता आपण पुढे आता मी त्र्यंबकेश्वरच्या बस स्टँडला आहे. आता आम्ही पुढे त्र्यंबकेश्वरच्या बस स्टँडला आहे. आता चाललोय नाशिक. बस स्टँड म्हणजे तिकडचं नाही, हे गजानन महाराज संस्थानच्या इथलंच आहे. कारण तिकडचं आतलं बस स्टॉपचं काम चालू आहे, त्यामुळे बस आत जात नाही. 2-2 किलोमीटर चालायला लागते बाहेर. AC नाही बस आहे. तसं 1-1.5 किलोमीटर. AC बस आहे. चलो नाशिक. हे जवळ आहे बस. आता आम्ही आलोय मिसळ खायला. बजरंग मिसळ इथं. डोका पाव खायला दिलाय आम्हाला. आणि इथं डोकळा पाव खात्यात दिला का मिसळ आली. मिसळ आली आहे. आम्ही डोकळा 1 प्लेट एक्स्ट्रा मागवलाय. रस्सा हा ओंकार. केवळ ते जास्त लोक नाही. आता आम्ही कुठं तरी आलेलो आहे. रामकुंड. हा रामकुंडावरती आलेलो आहे. काय ना आलोय पण इथं. पंचवटी कुठं आली? काय फायदा नाही. पंचवटी कुठं आली मग इथं? पंचवटी आहे. हे पंचवटी आहे. आम्ही हे पूर्ण लोकेशन पंचवटी सीता लोकेशन पंचवटी. सीता काय आहे? सीता गुफा राहत होती ना तिकडे गुफा. अरे इतर मी आयला का आता दांगट काहीतरी उचापत करणार बरं का 100%. मला माहिती ते शांत नाही बसायचं. गांडावला 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 रे. नाही नाही ते धूमतिरी सारखं दांगट्या धूमतिरी सारखं इथून बुडी डायरेक्ट तिकडं वर. गेला ओमके गेला. का बरं त्या 3 त्यांचं काय मार उडी मार. एक बुडी बांधताय भाई असं थोडी. कंटेंट ब्रो कंटेंट. टाकुडी टाकुडी साबणी पुढं. कर बाजार करा. वरून नाशिकला आले ते. मग
द्राक्षे पण खाल्ली, संत्री पण खाल्ले, घोड्यासाठी स्ट्रॉबेरी पण खाल्ली. थोडे कच्चे घे, काही काही पिकलेले घे असं करतो. काय माहिती माही गुन्हे कर सगळ्यांची गुन्हे काय म्हणते मग काय. हे इथं आले संत्री न्यायला. हे द्राक्षे पण आहेत आमच्याकडे. हे पण. द्राक्ष आहेत ना. द्राक्ष आहे. यांनी आखी फळबाग विकत ऍपल घे, घेतली. मग पेरू घे म्हणतो ती. हिंडायचे सोडले. त्यांना तुम्ही घे. येडे भेटले दोन ते घे. काय सांगणार तुम्हाला बोली करा इथं आहे गोरेराम मंदिर. आणि असाच व्हिडिओ